चॅनल जीवन ज्योती न्यूज। सध्या पडत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थितीने नदीकाठच्या गावागावात पाणी शिरलंय। अतिशय बिकट परिस्थितीला नागरिक तोंड देत आहेत। जिल्ह्यात 7 तालुक्यामधील 25 मंडळात अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे। जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सध्या स्थितीला विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडले असून प्रकल्पातून 2,19,229 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे। गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। सर्व आसपासच्या नदीकाठच्या लोकांना इशारा म्हणून आमदार बोंढारकर साहेब, माननीय तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, पोलीस पाटील, वाजेगाव नगरीचे सरपंच आणि गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, नागरिक, जिल्हा परिषद शाळा येथे गावकऱ्यांना निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। या आपत्तीला आळा घालण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आज अशा भयानक पूर परिस्थितीमुळे जिल्हा परिषदे केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे पूरग्रस्त लोकांना आमच्या वाजेगावतर्फे आमचे सरपंच आणि गावकरी मंडळी यांनी सर्व पूरग्रस्तांना मदत म्हणून आमची जिल्हा परिषद शाळा येथे पूर्ण लोकांना अन्नाचे निदान करत आहेत। तरी सर्व आमचे आज जमील हमजा सरपंच साहेब यांनी फार मोठी म्हणजे कामगिरी केली, सर्व लोकांना मदत करत आहेत। तर साहेब, आज तुम्ही काय बोलू शकता अशा पूर परिस्थितीमुळे? देवाच्या कृपाने आज आमच्या वरच्या पाणी थांबल्यामुळे गावकऱ्यांना लोकांना समाधान वाटाले। आज पाणी थोडं परिस्थितीमध्ये रुकलेलं आहे। तरी 100-200 घराला पाणी शिरलेलं आहे। त्या लोकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्या लोकांची मदत करण्यासाठी तलाठी साहेब, मंडळ अधिकारी, मी सरपंच वाजेगाव यांना जेवणाची व्यवस्था सगळी करण्यात आलेली आहे। तरी शासनाकडून आमच्या गावाचे पैसे लोकांना मदत करावे। गोरगरीब जनतेचे शेळ्या, बकरी, म्हैस, गाय हे वाहून गेले। काही लोकांचे पंचनामे करून शासनाने यांना मदत करण्यात यावी। ठीक आहे, ठीक आहे। हे नागरिक म्हणून तुम्ही काय बोलू शकता सर गावातील परिस्थिती, पूर परिस्थितीवर? 2-3 दिवसापासून जे पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये फार आपण सगळं बघितलेलं आहे की नांदेडमध्ये, वाजेगावमध्ये गोदावरी नदीकाठच्या किनारपट्टीवर असलेले घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि कमीत कमी 100-200 लोकांना वाजेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। सन्मान्य सदस्य जलाल अहमद, तलाठी साहेब, विधानसभा साहेब व सर्व मान्य सदस्य व गावकरी मंडळींनी रात्री पण कष्टाची मेहनत करून खेड्या आहेत, जनावर आहेत, काय वाहून गेलेले आहेत आणि लोकांना जीवन देण्यासाठी सर्वांना सर्व मंडळींनी मेहनत करून शाळेमध्ये स्थलांतरित केलेलं आहे आणि सरपंच साहेब जमील हमजा यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य व सर्व गावकरी मंडळींनी जेवणाची व्यवस्था तिथं सुरू केलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये। आपण बघलात, परंतु शासनाला विनंती आहे की शासनाने सर्वांची पंचनामे करून काही जनावरे जगावलेले आहेत, काही लोक आजारी झालेले आहेत। घरामध्ये कमीत कमी 7 ते 8 फूट पाणी शिरलेलं आहे। सर्व सामान उद्ध्वस्त झालेलं आहे, संसार पण उद्ध्वस्त मार्गावर झालेला आहे। कृपया शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून या पूरग्रस्त झालेल्या लोकांनी मदत करावी आणि आपल्या माध्यमातून कळविण्यात येते की शासनाने याच्यावर लवकरात लवकर विचार करावा, पंचनामे करून सहायता मिळवून द्यावी ही विनंती। आणि आपण जीवन ज्योत हे संपादक शादूल साहेब इथं आलेले आहेत, त्याचा पण गावकरी मंडळीने धन्यवाद केलेला आहे। ग्रामपंचायत स्कूल, जिल्हा परिषद स्कूल मदत म्हणून जीवनाची व्यवस्था केलेली आहे। आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर साहेब उपस्थित आहेत। डॉक्टर साहेब, परिस्थिती आता बिकट झाली, तुम्ही आज गोरगरिबांसाठी काय मदत करत आहात? पूरग्रस्त परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पहिल्या प्रथम
गोदावरी नदीच्या काठी आतापर्यंत फारच मोठा पूर आलेला आहे। वाजेगावच्या सर्व भागामध्ये पाणी पसरलेलं आहे आणि धोक्याचा संकेत असूनही आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावचे एक 7 नियंत्रण पथक तयार होऊन ह्या पूरग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे। आणि पहिल्या प्रथम पिण्याचं पाणी अतिशय स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला देत आहोत। गॅस्ट्रो, कॉलरा, डिसेंट्री, अमेबा, हगवण यासारखे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। ओटी टेस्ट घेतली जात आहे। प्रत्येक गल्लीमध्ये आमचे आरोग्य कर्मचारी फिरत आहेत। आरोग्य सेवा देण्यात येत आहे। लसीकरणापासून वंचित असलेल्या लाभार्थ्याला पण लसी देत आहोत। तसेच आमच्या या भागामध्ये प्रत्येकाला प्रेरणा सुद्धा देत आहोत, धीर देत आहोत। खचून जाऊ नका। आलेल्या या पूरग्रस्त परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचं आहे। आपल्याला आलेल्या परिस्थितीला मात करून, सामना करून आपल्याला पुढे जायचं आहे। कृपया घाबरू नका आणि आपण आरोग्य सेवा घ्या आणि जनावरांची, मानवाची कोणतीही हानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण सावधगिरीने राहिलं पाहिजे। आपण या सर्वांची काळजी घेतलं पाहिजे। प्रत्येक मानवी जीवनाचं महत्त्व असून आपण त्या प्रत्येक जीवाला सुद्धा संवर्धनासाठी प्रयत्न करूया अशी सर्वांना संकल्पना आम्ही समजून देत आहोत। येथील प्रायव्हेट डॉक्टरांचं सुद्धा आम्ही सहकार्य घेत आहोत आणि सर्वांच्या सहकार्यातून आणि ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, वाजेगावचे सर्व नागरिक यांच्यासह आम्ही या 7 रोग नियंत्रणामध्ये प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। वंशी जगाड़ी के कार्यकर्ते वंशी जगाड़ी के कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, मैं सामग्र सेवा करता हूँ। ये पुनर्वसन के बारे में ये जो भी है तो हमारे भोरगे साहब, डॉक्टर साहब ने जो भी खाना खिला रहे उनका तो शुक्रिया अदा करता हूँ। सबसे पहले बात आरोग्य केंद्र के और शासन का शुक्रिया अदा करता हूँ कि जो इन्हों साथ दे रहे हैं। इनको जो आज रात दिन केंद्र अपने डॉक्टर साहब, हमारे अमजद भाई और हमारे पाइकराव साहब, इनके नाम मालूम, इन्होंने बहुत बड़ा इनका शुक्रिया अदा करता हूँ। जो बोले डॉक्टर साहब ने हमारे, मेरे को इतना पटा, मेरे को इतना अच्छा करा। और इसके अलावा हर जिसको भी जो भी खिला रहे, आज का खाना जो है खाने के हंसते, आज तो कोई भी खिला देता मगर कल कोई नहीं खिलाता। अल्लाह ताला का खैर बरसे वाली तरफ आपने वाजेगांव में ना हिंदुस्तान के अंदर है, अल्लाह ताला ने इसको खैर इतनी बरसाया कि जानवर को, पानी को, इसको हर भैंस को, सबको उसको ये करा। और उसके अलावा इतना शुक्रिया अदा करता। और इनका जो पुनर्वसन का जो था पानी का मसला, हमारे युवा के नेता शेख असलम, टंटा मुक्ति अध्यक्ष है, उनका सामना करने को शासन के तैयार है। और जो पहले के जो पानी के पैसे नहीं मिले वो ओपन करने को तैयार है हम। और इनका जो हक दिलाने को टंटा मुक्ति अध्यक्ष का पूरा हक है। सबका अपने सबका इनका। और वाजे को नौजवान बच्चे जो इंतजाम कर रहे उनका शुक्र अदा करता हूँ। सर्व आमच्या इथं विस्थापित लोकांसाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेत आहोत। आमच्या इथलं आमच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावचे जे डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर पायकराव, डॉक्टर साहेब, आम्ही सर्वजण या विस्थापितांसाठी जेवण सुद्धा ठेवलेलं आहे आणि यांच्या आरोग्याची तपासणी चालू आहे, पाण्याची सोय केली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की बाय आम्ही या लोकांसाठी पुढे चालून या लोकांचं पुनर्वसन करणार आहोत आणि या लोकांना कुठेही कमी पडू देणार आहोत। गावातलं सर्व सहकार्य आहे। शेख असलम टंटा मुक्ती अध्यक्ष त्यांचे हे चुलते अन्सार सेठ, सत्तार सेठ, हे आमचे पूर्ण टीम, वाजेगावातली सगळे टीम आणि आमचे पेंटर शादुल्ला साहब, सलीम भाई, हाजी सलीम भाई आणि आपले वार्ड क्रमांक 3 चे आणि 4 चे सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही रात्रंदिवस सोय करीत आहोत। आणि इथून पुढे आम्ही या लोकांना काही कमी पडणार नाही। बघा, या नैसर्गिक आपत्तीले आले, नैसर्गिक आपत्तीसाठी आपण काही करू शकत नाही, पण आपण आपलं काम चालू आहे। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।